भारतीय संविधानाचा भाग 7 जाणून घ्यायला तयार आहात का? भारतात सत्ता फक्त दिल्लीमध्ये नाही तर प्रत्येक राज्यामध्ये देखील आहे. हो, आणि हा समतोल संविधानाच्या प्रत्येक भागामध्ये सेट केला आहे. भाग 5 मध्ये आपण केंद्राची सत्ता पाहिली आणि आता बघूया राज्यांच्या रचनेबद्दल संविधान काय सांगतं. भाग 7 सुरुवातीला एक खास विषयावर होता. पहिल्या अनुसूचीतील भाग ख त्यामधील राज्य म्हणजेच त्यावेळचे पार्ट बी स्टेट्स. या भागात एकच अनुच्छेद होता, आर्टिकल 238. ते अनुच्छेद पार्ट बी स्टेट्स कसे चालवायचे, त्याचं प्रशासन कसं असेल याबद्दल मार्गदर्शन करत होता. उदाहरणच द्यायचं झालं तर हैदराबाद राज्य, मैसूर राज्य, जम्मू आणि काश्मीर हे त्यावेळचे पार्ट बी स्टेट्स होते. म्हणजे देशात काही राज्यांची प्रशासन रचना वेगळी तर काहींची वेगळी, अशी थोडी विचित्र व्यवस्था होती. काही राज्यांकडे जास्त स्वायत्ता तर काहींकडे कमी. पण 1956 मध्ये भारताच्या राज्यांची मोठी पुनर्रचना झाली. स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956. यावेळी पार्ट ए, बी, सी, डी ही वर्गवारीच संपली. मग पार्ट बी स्टेट्स राहिलाच नाही आणि त्यामुळे आर्टिकल 338 आणि भाग 7 हे दोन्ही अधिकृतपणे रद्द झाले. मग याचा अर्थ काय? तर भारतातील सर्व राज्यांना एक समान स्थान मिळालं. कुठलंही राज्य दुसऱ्या दर्जाचं किंवा वेगळ्या नियमावर चालणार नाही, ही पद्धत कायमची संपली. हा होता भाग 7, छोटा पण भारताच्या संघ राज्य रचनेला आकार देणार. आता पुढच्या भागात पाहूया भारतीय संविधानाचा भाग 8, ज्यात येतं संघ राज्य क्षेत्र, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचं प्रशासन. पण त्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण संविधानाचा प्रवास आपल्याला सोबत करायचा आहे.